कमी पैशात अगर फिरायचं असेल मित्रांनो तर चला माझ्यासोबत। मी तुमचा बजेट ब्लॉगर एडी ब्लॉगर MH30। आज आपण आलेला आहो अंबेजोगाई इथे। अकोल्याहून परळी म्हणजे फक्त 257 किलोमीटर। ट्रेनच्या 110 रुपयाच्या तिकीटने आणि आपल्या लालपरीच्या 330 रुपयाच्या तिकीटने तुम्ही इथे येऊ शकता। परळीहून अंबेजोगाई फक्त 25 किलोमीटरचा रस्ता। ॲटोच्या 50 रुपयाच्या भाड्याने तुम्ही इथे येऊ शकता। मंदिरात स्त्रीवेशात श्री गणपतींची मूर्ती विलोभनीय आहे। योगेश्वरी देवी ही कोकणातून आलेली आहे। ही देवी कोकणी लोकांची कुलस्वामिनी पण आहे। अंबेजोगाईची इतिहास हे खूप प्राचीन आहे। याचे पहिले नाव हे अंबानगरी असे होते। जयंत राजाच्या काळात जयंतीनगर नाव होते। निजामाच्या काळात मोमिनाबाद असे हिचे नाव पडले। यशवंतराव चव्हाणांनी 1962 साली याचे नाव परत अंबेजोगाई असे केले। तुम्ही बघू शकता मित्रांनो, मंदिर खूपच जुनं आणि खूपच छान आहे। आणि तसा मोबाईल अलाउड नाही आहे। हे योगेश्वरी मातेची ही खूप विलोभनीय अशी मूर्ती। मोबाईल अंदर अलाउड नव्हता, पण मी प्रशासनाशी बोलून व्हिडिओ फुटेज घेतलेली आहे। तसेच अंबेजोगाई हे प्रसिद्ध 52 शक्तिपीठामधून एक आहे। अंबेजोगाईला मराठवाड्यातील सांस्कृतिक राजधानीही असे म्हणतात। तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूपच छान दर्शनाची व्यवस्था पण आहे इथे। आणि त्यानंतर दर्शनानंतर तुम्हाला प्रसाद पण इथं भेटते। उपवास असला तर फराळाचं भेटते, नाहीतर गजानन बाबा संस्थांसारखं जेवणाचं बी इथं प्रतिबंध केलेला आहे। योगेश्वरी मातेच्या मंदिराच्या परिसरात आल्यावर असे वाटते मित्रांनो की तुम्ही जसे जणू आपल्या घरीच आलेले आहे। म्हणजे नवीन ठिकाण असे वाटत नाही। ही मातेचे दर्शन घेतल्यावर मनात भीती वगैरे सगळी निघून जाते मित्रांनो। माता आपल्या जणू सोबतच आहे असे आपल्याला वाटते। आपले दुःख अडचणी विसरून मन हे एकाग्र होते। तुम्ही तुमच्या परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत दर्शनाला इथे येऊ शकता। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या लहान्या भावाला सपोर्ट करा। जय महाकाल।